हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण कमी तेलामध्ये कुरकुरीत अशी फिश फ्राय. तर चला मग पटकन रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतली होती इथं मी 2 किलो फिश फ्राय घेतली होती. अगोदरच आपण फिश फ्राय तयार करून घेतली होती, म्हणजे कट आणि स्वच्छ करून घेतली होती आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची परत. चला मग आपण फिश फ्रायसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी घ्यायचं फिश फ्राय मसाला घ्यायचा. इथं मी 1.5 पुडी फिश फ्राय मसाला घेतला होता. नंतर घ्यायचं 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे अंबारी मसाला, थोडी हळद घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर लसूण अद्रकची पेस्ट, चवीनुसार मीठ घालायचं. आता व्यवस्थित याचं बॅटर तयार करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं. आणि बॅटर जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच तयार करायचं. जास्त पातळ जास्त घट्ट करायचं नाही. आणि असं आपण फिश फ्रायसाठी बॅटर तयार करून घेतलं होतं. नंतर एक एक फिश घ्यायची आणि फिशला व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं. व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं फिशला. आणि नंतर सर्व फिशला इथे मी बॅटर लावून घेतलं होतं. व्यवस्थित आतमध्ये पण बॅटर म्हणजे फिशच्या आतमध्ये पण मसाला गेला पाहिजेत, म्हणून व्यवस्थित लावायचा. आणि इथं आपण फिशला व्यवस्थित बॅटर लावून घेतलं होतं. नंतर ठेवायचं इकडं तावा गरम करण्यासाठी. अगदी आपण कमी तेलामध्ये फिश फ्राय करणार आहे, म्हणून आपण तव्यावरच फिश फ्राय करणार आहे. तव्यावरती तेल घालायचं आणि तेल कडकडीत तपू द्यायचं. तेल तापलं की फिश घालायची. छान आता फिशची आपली खालची बाजू झाली होती, म्हणून पलटी करून घ्यायचं फिशला. आणि छान असा वरतून सोनेरी कलर आला होता आपल्या फिशला. आणि तुम्ही बघू शकता छान अशा फिश फ्राय आपले हे तयार झाले होते इथं दोन्ही पण. आतपर्यंत आपली फिश फ्राय भाजल्या गेली होती. नंतर काढून घ्यायची. आणि बाकीच्या उरलेल्या पण आपण इथं फिश फ्राय करून घेणार आहे. अगदी कमी तेलात कमी मसाल्यात आपण ही फिश फ्राय इथं तयार केली आहे. आणि खूप कमी वेळात ही फिश फ्राय आपली तयार होते. तर त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. ह्या फिश फ्रायला जास्त मेहनत घ्यावं लागत नाही. एकदम झटपट बनणारी फिश फ्राय आहे. आणि सर्व फिश फ्राय इथे मी तयार करून घेतल्या होत्या. आणि तुम्हाला हे फिश फ्राय कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.